देवी मंगळा गौरी कुंभारीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकाच्या. आज आपण धर्माधिकारी यांच्या घरी महालक्ष्मी पाहण्यासाठी आलो आहोत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की महालक्ष्मी त्यांच्या घरी कधीपासून आहेत, त्या पाठीमागं काही कथा आहे, काही इतिहास आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल की किती वर्षांपासून आपल्या घरी महालक्ष्मी येत आहेत? आमच्याकडं पूर्वीपासून महालक्ष्मी आहे आणि या घरात आता 4 वर्ष झाले बसवलं. खरं तर आता तुझ्याशी बोलताना मला खूप आनंद होतो, कारण बिटू लहानची मोठी डोळ्यासमोर झाली आणि आज सासरी आपल्या घरी आलेली आहे आणि पहिल्यांदाच घरी येण्याचा योग मला महालक्ष्मी निमित्तानं भेटलेला आहे. बिटू, काय सांगशील की आज आम्ही महालक्ष्मी पाहिली तर खूप काही त्याच्यामध्ये साम्य आम्हाला सांभाळता आहे, काही गोष्टी तू एकत्र केलेल्या आहेत, तर तू मला नक्की सांगू शकशील मला काय म्हणायचं आहे ते? हे ॲक्च्युलीमध्ये 2 कल्चर एकत्र झालेले आहेत. महालक्ष्मी आणि गणपती हे महाराष्ट्रीयन कल्चर आहे आणि त्याचा देखावा म्हणून आम्ही एक राजस्थानी टच त्याला दिलेला आहे. या महालक्ष्म्या आम्ही सासूबाईंच्या आधीपासनं आहेत, पण या घरात 4 वर्षांपासून बसवायला चालू केलेल्या आहेत. माझ्या लग्नानंतर चालू केलेल्या आहेत या बसवायला. तर हे 4थं वर्ष आहे आणि एक काहीतरी वेगळं आणि लोकांना दाखवून म्हणजे राजस्थानी कल्चर लोकांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही ही थीम केलेली आहे. आज तर 2रा दिवस आहे. काल नैवेद्यासाठी आम्ही पूर्ण नैवेद्याचं ताट व्यवस्थित केलेलं होतं. त्यात आम्ही 16 प्रकारच्या भाज्या, चटण्या, त्याच्यानंतर पुरणपोळी, आमटी, भात हे सर्व पदार्थ करतो. फराळाचे सर्व पदार्थ केलेले आहेत इथे. त्याच्यानंतर फळं मांडलेली आहेत आणि आता पूर्ण वाळवंट तर इकडे आणता येणार नाहीत, उंटसुद्धा आणता येणार नाहीत, त्यामुळे आम्ही एक छोटासा वाळवंटाचा इथे तुम्ही पाहू शकता प्रकार केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आम्ही एक बांधणी हा राजस्थानी जो कपड्याचा जो प्रकार आहे त्या प्रकारच्या आम्ही साड्या आणि त्याच पद्धतीने त्या नेसवलेल्या आहेत. खूप सुंदर. तेच मला म्हणायचं होतं की 2 गोष्टींचं 2 प्रांताचं एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे दक्षसुद्धा बारीक लक्ष प्रत्येक गोष्टीवर असतं. आता यामध्ये जे वेगवेगळे पदार्थ आहेत, फळं आहेत, तर हे तयार करण्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत लागते आणि त्यासाठी किती दिवस हे तयार करण्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत तुम्हाला मिळते आणि किती दिवसापासून तुम्ही ते सर्व तयारी लागता? आता हे पदार्थ आम्ही दोघी मिळून बनवतो. आधी 2 वर्षांपूर्वी माझी नणंद जी आहे अनु, ती पण इथेच असायची, तर ती पण मदत करायची. आता ती शिक्षणामुळे पुण्यात असते, त्यामुळे ते इतर गोष्टींमध्ये मदत करते. फराळाचं मी आणि सासूबाई करतो. 2 ते 3 दिवस भरपूर होतात सगळे पदार्थ बनवण्यासाठी. पूर्वी तुमच्या 2 फॅमिली एकत्र होत्या तेव्हा तुम्ही महालक्ष्मी एकत्र बसवायच्या. तुझं लग्न झालं आणि महालक्ष्मी आपली स्वतंत्र बसवावी असं का वाटलं? ती एक परंपरा की मुलाचं लग्न झाल्यानंतर आपल्या घरातही बसवाव्या म्हणून. याआधी त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं नव्हतं, त्यामुळे त्या एकत्रित होत्या. पण आता एक मुलाचं लग्न झालं आहे, घरात सून आलेली आहे, त्यामुळे एक परंपरा म्हणून त्या सेपरेट बसवलेल्या आहेत. असं काही नाही आहे की ह्या आमच्या आहेत किंवा त्या त्यांच्या आहेत, तसं काही नाही आहे. दोन्ही घर एकच आहेत अजून पण फक्त एक इथे पण एक असावी आणि तिथे पण एक असावी म्हणून आम्ही ते सेपरेट केलेले आहेत. खरं तर मी तुला लहानपणापासून पाहतो, जैन समाजामध्ये तू जन्माला आलीस, तिथनं तुम्ही इकडे आलीस. खरं तर जैन समाजामध्ये महालक्ष्मी हा विषय मूर्तीपूजन नाही आहे, मग तरीसुद्धा तू ह्याच्यामध्ये हिरारीनं भाग घेतेस आणि हे सगळं करतेस, नेमकं काय सांगशील याबद्दल? हे मी लव्ह मॅरेज केलेलं आहे, त्यामुळे नवऱ्यालाही माझ्या प्रचंड आवड आहे आणि आता दोन्ही कल्चर सांभाळणं हे माझं पण एक कर्तव्य आहे. त्यामुळे हे पण मी तितक्याच आवडीने करते. जेवढ्या आवडीने मी तिकडचे सगळे रूल्स किंवा काही ज्या पद्धती आहेत त्या करते, तेवढ्याच आवडीने मी इकडच्या पण सगळ्या पद्धती करते. तर तू महालक्ष्मीकडे यावर्षी काय मागितलंस? तर महालक्ष्म्यांकडे मागण्यासारखं म्हणजे काही नाही आहे, कारण की सगळं देणारी तर तीच आहे. ती आई आहे तर सगळं तीच देणारी आहे. त्यामुळे घराचं सुख वगैरे तर आपण सगळं त्यांच्याकडे कायमच मागतो. पण यावर्षी एक असं आहे की आजकाल आपण पाहतोय की जी लेडीज आहे ती स्वतः आई आहे, त्यामुळे तिने तिच्या मुलींचं रक्षण करणं. तर त्यांच्याकडे मागणं असं आहे की आजच्या काळात जी मुली आहेत किंवा लेडीज कुठल्याही आहेत त्यांना बाहेर सुरक्षित फिरता यावं. आता आपण खूप न्यूज पाहिलेल्या आहेत, जसं बदलापूरची आपण एक न्यूज पाहिली आहे की मुलींवर खूप अत्याचार होत आहेत.
आता त्यात बरेच प्रकार आहेत, पण ते सगळे थांबवता आले पाहिजे. त्यासाठी ते कृत्य जे करणारे लोक आहेत त्यांना देवी आईने एक चांगली बुद्धी द्यावी आणि त्याच लोकांना नाही पण सर्वच व्यक्तींना एक चांगली बुद्धी द्यावी आणि त्यांनी महिलांचा आदर करायला शिकावं, हेच देवीकडे मागणं आहे. आणि या सगळे कृत्य थांबवण्यासाठी जे पण काही लोक यासाठी उभे राहू शकतात त्यांनाही एक चांगली बुद्धी द्यावी, एवढं यावर्षी तर नक्कीच मागणं आहे की एक देवी आईसारख्याच सगळ्या महिला आहेत तर त्यांना बाहेर एक सुरक्षिततेने फिरता यावं आणि स्वतःच्या पायांवर त्यांना उभं राहता यावं, यासाठी त्यांना ताकद द्यावी, शक्ती द्यावी. अपूर्वा हिनं खूप सुंदर पद्धतीनं तिच्या भाषेमध्ये काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. जैन आणि सोनार दोन समाजामध्ये साम्य घडून आणलेलं आहे. महाराष्ट्र आणि राजस्थान दोन प्रांतातलं साम्य आपल्या महालक्ष्मी आणि गणपतीच्या माध्यमातून घडून आणलेलं आहे. खरं तर तिने आता बोलताना खूप सुंदर सल्ला महिलांना त्याचबरोबर शासनाला आणि पुरुषांना दिलेला आहे. तिच्या मनातली इच्छा नक्कीच महालक्ष्मी पूर्ण करेल अशीच अपेक्षा.